कुटुंबातून गेलेल्या जीवाच्या नावानं पुण्य प्रदान करण्याचा कार्यक्रम पुण्यस्मरण आहे आणि हे करणं गरजेचं आहे. म्हणजे या केलेल्या अट्टहासानं स्वर्गाची निश्चित आहे. म्हणून प्रथमतः बोलून गेलो, मेल्यावर स्वर्ग कुठं आहे, नरक कुठं आहे हे कुणाला जरी ज्ञात नसेल तरी या कर्माच्या आधाराने जिवंतपणे स्वर्ग आणि नरकाची अनुभूती मिळते आहे. त्यामुळं संप्रदाय तर स्पष्टपणे दाखवून देतो आहे, मेल्यापाठी मोक्ष होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. याच्या पलीकडे अजून काय बोलावं, कारण साधू संतांनी भगवान परमात्म्याच्या नामसाधनेच्या आधारानं जिवंतपणे वैकुंठाची अनुभूती घेतलेली आहे. पुण्यानं स्वर्ग आहे पण मोक्ष नाही हो. स्वर्ग हे एक पद आहे आणि पदाचं मी तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याचा कालावधी आहे. म्हणून या जीवाला उद्धाराला मोक्षाला प्राप्त व्हायचंय, वैकुंठाला प्राप्त व्हायचंय. ज्या वैकुंठाला माझे महाराज प्राप्त झाले, सर्वत्र वैकुंठ ही प्रमाण जिवंतपणीची आहे का समाधीनंतरची आहेत? जिवंतपणे सर्वत्र वैकुंठ केले असे, किंवा तेने वैकुंठ भुवनी किंवा याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा, ही मोक्षाची वैकुंठाची निश्चिती जिवंतपणे होते. एक पर्याय म्हणून आपल्या धर्मसंस्कृतीनं हा विधी आणि मार्ग दाखवून दिलेला आहे, परंतु तो काय अनिष्ट नाही. म्हणून Hallelujah.
Bye.
भेटी रखुमाईच्या बरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ म्हणे आलो निदाचा माहेरा भेटी रखुमाईच्या बरा समचरण सरोजन सांगनीला पुदा जगद्विहित पाणिनंदना तरुण तुलसी माला धर्म कंजनेत्रम सदय धवलहास्यं श्री विठ्ठलं चिंतयामि हो पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथम नमः दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास सुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजं स्फुरति प्रदेशं विधिम्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थितं मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमस्ते पार्वती पते हर हर आता माझ्या बाबा अंतराय ऋतू देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो वाती भूषित पावना ती प्रत्येक अमरेंद्र समान तयाची आचरणी साष्टांग नमन करीत सो आता गान गंधर्व देवता कोकिळा कंठ स्वरारका जी कीर्तनी वैवासिक लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत स्वपरम विख्यात जो जाना ब्रह्म याचा सुतू नारद जाना नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म चितविलाची बडी तो संभाजी जाननवाडी का अवतरला जयाची आकुडी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 विठ्ठल स्थळी प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित विशेष सहकारी महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन प्रामुख्याने आदरणीय महाराष्ट्रातील वारकरी वैभव संगीत भूषण संगीत अलंकार हरिभक्ती परायण राजेंद्र महाराज जाधव महाराजांची सुंदर अशी कीर्तन रूपी सेवेला गायनाची साथ लाभते आहे। तदनंतर महाराष्ट्रातील वारकरी भूषण बारामती तालुक्याचं परमार्थिक वैभव हरिभक्ती परायण भजन सम्राट दत्तात्रय महाराज कुतवळ महाराजांची सुंदर अशी साथ लाभते आहे। तदनंतर हरिभक्ती परायण आपल्या परिसराचं परमार्थिक वैभव आदरणीय गणेश महाराज यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आणि साथ लाभते आहे। तसेच सद्गुरु चौरंगीनाथ बाबा पालखी सोहळ्याचे वंश परंपरांकित सेवेकरी असणारे आदरणीय आमचे मार्गदर्शक पांडुरंगाप्पा चौधरी आप्पांची सुंदर अशी हार्मोनियमची साथ लाभते आहे। आमचे बंधू आदरणीय मृदुंग अलंकार हरिभक्ती परायण गणेश महाराज चौधरी महाराजांची सुंदर अशी मृदुंगाची साथ आहे। तसेच ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेतील बाल गोपाळ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच वडगाव निंबाळकर परिसरातील सर्व भजनी मंडळी वारकरी मंडळी विनेकरी प्रसन्न असे श्रोते संत सज्जन मायबाप प्रथमतः
जमलेल्या सर्वच वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी, मस्तक हे पायावरी, प्रतिवर्षी पंढरपुरा जाईन महाद्वारा हरी भेटी विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी उल्लेखलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती पंचमवेद श्री संत तुकोबाराय यांच्या अभंग राशीतील 4 चरणाचा अभंग विठ्ठल। इहलोकात अवतार कार्याला आल्याच्या नंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी भगवान परमात्म्याच्या नामाची साधना अखंड नित्य केलेली आहे। त्या साधनेच्या आधाराने तुकोबारायांच्या जीवनात प्राप्त झालेली फलश्रुती प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय व्यक्त करतात विठ्ठल। प्रसंगी परिहार देणं वाक्याचे इथे कर्तव्य आहे त्या ज्ञायानं मौजे वडगाव निंबाळकर श्री क्षेत्रातील ढोले परिवारातील आदर्श कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व ॲडव्होकेट कैलासवासी हेमंत कुमार दत्तात्रय ढोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित ढोले परिवार भावकी बांधव आप्तेष्ट नातेवाईक पै पाहुणे सगळे सोरे कुटुंबाचे संबंधित मित्रमंडळी नवे नवे रक्ताची आणि प्रेमाची नाती बहुसंख्येने उपस्थित विठ्ठल। आज तुमच्या आमच्यातून ढोले परिवारातून ॲडव्होकेट कैलासवासी हेमंत कुमार यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते आहे। त्यांच्या पाठीमागे परिवारामध्ये ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचं जाणं झालं। या न्यायानं परिवारात पाठीमागे त्यांच्या मातोश्री श्रीमती मीनाक्षीताई दत्तात्रय ढोले तसेच ॲडव्होकेट यांच्या पत्नी परिवारामध्ये श्रीमती प्रज्ञाताई हेमंत कुमार ढोले चिरंजीव श्री पुष्कराज मुलगी कुमारी जुई दिदी सुनबाई सौभाग्यवती प्रियंकाताई पुष्कराज ढोले तसेच ॲडव्होकेट हेमंत कुमार यांचे बंधू आदरणीय श्री वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनील दत्तात्रय ढोले तसेच 2 भगिनी सौभाग्यवती मनीषाताई रामचंद्र गायकवाड सौभाग्यवती हर्षदाताई राजेंद्र झोरे तसेच ॲडव्होकेट यांच्या भाऊजाई सौभाग्यवती
समीनाताई सुनील ढोले, तसेच पुतणे शिवतेज आणि पुतणी सई दिदी असा परिवार पाठीमागं आहे. इहलोकीच्या न्यायानं जन्मदया मृत्यूतया या न्यायानं जीवाला देह त्यागावा लागतो. कारण वेगळी आहेत, परंतु उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिसे घटिका यंत्र. विठ्ठल विठ्ठल. माझ्या समोर नाना, माझ्या पानसरे नाना माझ्या समोर बसले. सगळे मंडळी इथं जवळ या आणि जे उशिरा येणार आहेत त्यांना पाठीमागं बसू द्या. उशिरा येणारी मंडळी तुम्हाला ओरडून पुढे येतील आणि कीर्तनात विक्षेप करतील. उशिरा येणाऱ्यांनी मागत बसा. त्यांना पुढं नका आणू बरं का. आता पुढं नका आणू. मागून येणाऱ्या मंडळींना येतील असे बसतील. कीर्तनाची शूटिंग बाजूला राहिली, तुमची शूटिंग निघते त्याच्यात वेळोवेळी. त्या मंडळींना येऊ द्या आणि तिथं येतील असे बसतील. विठ्ठल इह लोकाला मृत्यू लोक म्हणतात. त्या न्यायानं या जीवाला हा देह त्यागावा लागतो आहे. कारण वेगळे आहेत. परतानाश, आश्रयनाश आणि स्वभावनाश, परंतु नाश हा निश्चित आहे. इकडं आवाजाकडे लक्ष द्या. कीर्तन चाललंय इथं. महिला मंडळ आता आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कीर्तन झाल्यावर करा. कीर्तनात आता विक्षेप नको, बडबड नको, गडबड गोंधळ नको. भजनी विक्षेप त्याची पै मरण. विठ्ठल घात अपघात आघात आत्मघात परवस्तूच्या आधारानं या देहाचा नाश याला परतानाश म्हणतात. आदी व्याधी यानं या देहाचा नाश होणं याला आश्रय नाश म्हणतात. आणि जरी या दोन्ही कारणानं नाश नाही झाला तरी स्वभावता वृद्धपकाळानं इंद्रिय गलित गात्र होऊन या जीवाला देह त्यागावा लागतो. त्याला स्वभाव नाश. या न्यायानं देहाला नाश संभवतो आहे. आणि देह हा पंचमहाभूतापासून निर्मित असल्यामुळे त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जातो आहे. परंतु आपसुक मंडळी बोलून जातात, महाराज अहो मेलं म्हणजे गेलं, मेलं म्हणजे गेलं. सहज बोलतात. गेलेला जीव निघून गेला. 1 वर्षाचा कालावधी झाला आणि त्याच्या नावानं एवढा मोठा अट्टहास कशाला? भजन कीर्तन कशाला? ज्ञानदान अन्नदान कशाला? वस्त्रदान कशाला? भूदान गोदान सोनदान कांचनदान अनेक प्रकारचे दान धर्म कर्म कशासाठी आहे? पहा, मतितार्थ जाणून घ्या. जुनी जाणती मंडळी सहज बोलून जात होती, परंतु त्यांच्या सहज बोलण्यामध्ये मार्मिक तत्व आणि उपदेश दडलेला असायचा. आणि माझ्या साधू संतांच्या दृष्टीने पाहिलं तर सहज बोलणे हे तो उपदेश करून सायास शिकवी. म्हणून मेलं म्हणजे गेलं हे खरं आहे, पण जाणून घ्या मरण देहाला आहे, मरण या जीवात्म्याला नाही. नैनं छंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका न चैनम क्लेदयंत्या पुनश्च शोषयती मारुता न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भवितावान भुव अजो नित्य शाश्वतोयं पुराणो हन्यते हन्यमाने शरीरे. जीवात्मा निर्गुण निराकार ऊर्जा स्वरूप आहे, त्याला छेद नाही बाद नाही. त्यामुळं मरण देहाला आहे. मेलं म्हणजे देहाने मेलं आणि गेलं म्हणजे जीवात्म्यानं गेलं. विठ्ठल. आणि हा जीवात्मा हा स्थूल देह त्यागून कोण्या न्यायानं कोण्या प्रकारे सूक्ष्म देहाच्या आधारानं प्रवास करतोय याचं वर्णन माझे भगवान श्रीकृष्ण करतात. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानि संयाति वायुरगंधानि वाशयात. जसा वारा वाहतो दिसत नाही, फुलातला सुगंध घेऊन वाहतो दिसत नाही, पण दिसत नाही म्हणजे नाही असं नाही. शास्त्रकार दाखवून देतात दिसत तसं नसतं. जगत मिथ्या दिसताय ना, चर्मदृष्टीने जगत दिसतं, पण जगत मिथ्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्मेव न पर हा शास्त्र सिद्धांत आहे. म्हणून दिसणाऱ्या जगताला भुलून जायचं नाही. अदृश्य स्वरूप ऊर्जा स्वरूप चैतन्य स्वरूप जे आत्मतत्व आहे त्याचा प्रवास भगवान कृष्ण दाखवून देतात. जसं वारा दिसत नाही पण आहे, फुलातला सुगंध दिसत नाही पण आहे, तसा हा जीवात्मा स्थूल देह त्यागून त्याचा प्रवास 3 दिवस घरामध्ये वास्तव्य आहे. अस्थि विसर्जन कार्यक्रम पार पडला.
दशक्रियाविधी पिंडदानाचा कार्यक्रम झाला, 13वा गोड जेवणाचा ऋण निर्देश व्यक्त झाला, जीवात्म्याचा प्रवास यमधर्माच्या दिशेने 1 वर्षानंतर जीवाने जीवनात केलेल्या पाप पुण्यादी कर्माचा लेखाजोखा, पुण्यानं स्वर्ग पापानं नरक आपण सर्व ऐकून आहे. परंतु जमलेली मंडळी सुशिक्षित, सुसंस्कृत, वेल एज्युकेटेड, कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ, कर्माला प्राधान्य देणारी मंडळी, कर्तृत्ववादी विचारानं जगणारी मंडळी आहे. म्हणून मेल्यावरती स्वर्ग कुठं आहे नरक कुठं आहे कुणाला ज्ञात नाही, कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि नरकातूनही कुणी आलं नाही, माहित नाही म्हणून नाही म्हणायचं. तसं महाराज सांगतात, दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हे एक एक योनी कोटी कोटी पेरा, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शैनम. या न्यायानं ज्ञात नाही कुठून आलं, परंतु ज्याला प्रॅक्टिकली विचार करायचा आहे त्याच्यासाठी मेल्यावरच स्वर्ग मेल्यावरच नरक आहे सोडून द्या. पुण्यानं स्वर्ग पापानं नरक आहे ना, तो नियम मेल्यावरच लागू आहे असं नाही. जिवंतपणी पुण्यकर्मानं जगत असेल तर स्वर्गाची अनुभूती, वैकुंठाची स्थिती याच देहामध्ये उपभोगता येणार आहे. आणि दुष्कर्माच्या आधारानं जगत असेल तर नरकाची यातना सुद्धा इथंच भोगायला लागणार. पण माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तिची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मार्ग दावून गेले आधी दयानिधी, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हणून आपल्या वाड वडिलांनी, साधू संत ऋषी मंडळींनी आपल्याला जो धर्म, जी संस्कृती, जे संस्कार दाखवून दिलेले आहेत त्याच्या आधारानं जगणं आपलं इथे कर्तव्य आहे. अजून थोडं प्रॅक्टिकली बोलतो. जमलेली मंडळी, अधिकारी आहेत तेवढे, निर्णायक क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून भविष्यात निर्णय घेतील. जर धर्म संस्कृती रूढी परंपरेमध्ये जर काही नियम असतील आणि ते जर मानव जातीसाठी, निसर्गासाठी जर घातक असतील तर ते सर्वांनी एकमतानं खंडित केले तरी चालतील. मी त्यामध्ये सहभागी आहे बरं का. जर रूढी परंपरा अनिष्ट असतील तर, घातक असतील तर, पण जो धर्म, जी संस्कृती, जे संस्कार, रूढी परंपरा माणसाला माणसात घेऊन येतात, प्रेम, सलोखा, जिव्हाळा, एकात्मता जोपासतात, निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन घडून आणतात, तो धर्म, ती संस्कृती आणि रूढी परंपरा या माणसानं प्राणाच्या पलीकडे जोपासल्या पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या धर्म संस्कृतीनं घालून दिलेलं आपल्याला हे पुण्यस्मरण आहे. हा वर्ष श्राद्धाचा विधी आहे. विठ्ठल त्याचा आधार आहे म्हणून थोडं स्पष्ट बोलणं गरजेचं आहे की त्याच्याच आधारानं माणसात माणूस आहे. आज उपस्थित हीच मंडळी ढोले परिवारातील वकिलांच्या अंत्यविधीला होती, बरोबर का नाना? हीच मंडळी दशक्रिया विधीला होती. हीच मंडळी 1 वर्षानं वर्ष श्राद्धाला उपस्थित आहेत. याचं सर्वस्वी श्रेय या धर्म संस्कृतीला, वर्ष श्राद्ध विधीला द्यावं लागेल. विठ्ठल म्हणून प्राथमिकताच प्रथम पायरीमध्येच क्लिअर करून जातो की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, धर्म संस्कृती संस्काराचा, कीर्तन भजनाचा अट्टहास कशासाठी आहे? कुणाला प्रश्न पडायला नको. मानवी जीवनाला स्वास्थ्य लाभावं, समाधान लाभावं, दीर्घ आयुष्य लाभावं आणि याच्याच आधारानं निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन घडावं, हा स्वच्छ सुंदर हेतू आहे. विठ्ठल म्हणून आपला धर्म, आपली संस्कृती आणि हा विधी दाखवून देतोय. आज पुण्यस्मरण आहे. तुमच्या आमच्यामध्ये जीवन जगत असताना, कार्य करत असताना वकिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमवलेल्या पुण्याईच्या आधारानं आज त्यांच्यासाठी स्वर्गाची निश्चिती आहे, याच्यात काही शंका नाही. त्यांच्यासाठी स्वर्ग निश्चित आहे. परंतु स्वर्गाचा नियम असा आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहण्याचा अधिकार आहे.
जसं जोपर्यंत माणसाच्या नावावर बँक बॅलन्स आहे तोपर्यंत माणूस स्वर्गातच आहे. ऐकताय ना तुम्ही, समजताय ना? पण जसा जसा बॅलन्सचा उपभोग घेतो, बॅलन्स कमी होतो, तसा तसा माणूस अधोगतीला जातो, नवे नवे नरकाची यातनाच भोगतो असं म्हणायला काही हरकत नाही. पुण्याच्या आधारानं स्वर्गाचा उपभोग घेतो आहे. पण तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा संचय कमी झाला की जीव अधोगतीला जातो. मग तया पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरी येऊ लागती माधारी मृत्यू लोका. म्हणून भविष्यात कदाकाळी कुटुंबातून गेलेल्या त्या जीवात्म्याला तो स्वर्ग त्यागावा लागू नये म्हणून त्यांच्या नावानं पुण्य कर्म करून पुण्य प्रदान करण्याचा कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण विठ्ठल. हा कार्यक्रम श्रद्धेनं करणं म्हणून श्राद्ध आहे आणि 1 वर्षानं म्हणून वर्ष श्राद्ध विठ्ठल. या पुण्यतिथीला कुटुंबातून गेलेले पितर वाट पाहत असतात. माझ्या नावानं माझ्या पाठीमाग कुटुंबात माझ्या मुलांनी मुलींनी नातेवाईकांनी आप्तेष्टांनी माझ्या नावानं पुण्यकर्म करून मला पुण्य प्रदान करावं. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज हो पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वाट पाहतात. माझ्या कुटुंबात पाठीमाग कुणी धार्मिक सात्विक हरिभक्त जन्माला यावा त्यानं माझ्या नावानं पुण्यकर्म करावा. वंशी भक्त राजा व्हावा कोणी वंशी भक्त राजा व्हावा कोणी वाट पाहतात. आणि ज्या वेळेस पाठीमाग कुटुंबात मुलं वाढ वडिलाच्या नावानं पुण्य कर्म दान धर्म करून आपलं जीवन व्यतीत करतात, हरिभक्त म्हणून जगतात, त्यावेळेस कुटुंबातून गेलेले पितर संतुष्ट होतात. आणि तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्व काळ. मुलाबाळांना आशीर्वाद देतात. अजून सोपं बोललं तो कुटुंबातील पितृदोष नाहीसे होतात. पहा बर का, वाढ वडिलांच्या पोटी आई वडिलांच्या पोटी सात्विक मुलं जन्माला आली म्हणून माझे महाराज त्या आई वडिलाला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची. आपल्याला थोडी वेळेची मर्यादा आहे त्यामुळे माझ्या इशाऱ्याकडे लक्ष द्या. परंतु कुळात कुटुंबात एक जरी सात्विक धार्मिक हरिभक्त जन्माला आला तर माझे महाराज त्या हरिभक्ताला धन्यता देतात. धन्य हरिभक्त जन्मले जावंसी, धन्य हरिभक्त जन्मले जावंसी, धन्य जगले
स्वतःचे कोडे. एकाच्या आधारानं अनेकाचं उद्धरण. तुका मने कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. स्वतः सहित कुळाचा उद्धार आहे. ही झाली एक बाजू बर का. वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेविती, तृप्ती आहे. ही झाली एक बाजू. पण कुळात कुटुंबात जर नास्तिक, दुराचारी, अधर्मी आणि अभक्त म्हणून जर मुलं जीवन जगत असतील तर त्याचा परिणाम आहा कटाक त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. अजून सोपं सांगू, तो स्वतः तर अधोगतीला जातोच, पण आपल्या कुळात कुटुंबातील पितरांना सुद्धा अधोगतीला घेऊन जातो. हम डुबे सो डुबे, यजमान को लेकर डुबे. अजून सोपं, तुका मने जाय भगवानची माया, म्हणून पाठीमाग कुटुंबातील मुलांनी, मुलींनी, सुना नातवंड असतील, आप्तेष्ट नातेवाईक असतील, गेलेल्या जीवाच्या नावानं पुण्यकर्म करून त्याच्या नावानं पुण्य प्रदान केलं पाहिजे. आजचा दिवस ढोले परिवारातून वकिलांसाठी भाग्याचा दिवस आहे. भाग्याचा दिवस आहे. जमलेली मंडळी म्हणतील, महाराज अहो कुटुंबातून एका जीवाचं जाणं झालंय, दुःख आहे, हळहळ वाटते आहे, साहजिक आहे. पण एक लक्षात घ्या, भाग्य का म्हणायचं? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागे. भाग्य कशाला म्हणायचं? भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संता. भाग्य कशाला म्हणायचं? जीवाच्या जीवनामध्ये निधान प्राप्त होत असेल तर त्यासाठी भाग्य गरजेचं आहे. तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. हे निधान काय आहे? नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान. हे निधान. जर वकिलांच्या नावानं जर भजन, कीर्तन, नामस्मरण, ज्ञानदान, अन्नदान हे पुण्यकर्म घडताय तर हे त्यांचं भाग्य आहे बरं का. कारण भाग्याशिवाय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल पूर्वजन्मी ज्याची असेल सामुग्री तरीच जिव्हागरी येईल नाम श्रीरामाचे. अजून सोपं बोलू, अहो त्या स्मशानभूमीचं काय भाग्य म्हणावं लागेल? मंदिरं बंद झाली, कुलप लागली मंदिराला, आणि मंदिरातली कीर्तन प्रवचन स्मशानभूमीत जाऊन पोहोचली. त्या स्मशानभूमीचं भाग्य म्हणावं लागेल. म्हणून मला थोडं स्पष्ट बोलायचं, हे जे भजन कीर्तन आहे, एक वेळ हे भजन कीर्तन स्मशानभूमीत घडेल, पण कोणाच्या घरी घडणार नाही बरं का. आणि ज्याच्या घरी घडत असेल ते घर भाग्यवंताच. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे गुणदना. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम. हे भाग्यानं घडत आहे. हा एक प्रकारचा सोहळा आहे. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तारुण्यपणात केलेलं काबाड कष्ट म्हातारपण सुखात जाण्यासाठी असताय.
तसं आयुष्यभर केलेला धर्म आणि परमार्थ अंत समयाला भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडवून परमात्म्याच्या स्वरूपाला जाण्यासाठी आहे. विठ्ठल हा सोहळाच आहे आणि असा सोहळा व्हावा बरं का. माझ्या ज्ञानोबारायांनी 2 सोहळे दाखवून दिले. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, जन्माचा आणि मृत्यूचा हे 2 सोहळे दाखवून दिलेले आहे. जन्माचा सोहळा झाला तुमचा आणि माझाही झाला, पण कसा झाला? सगळ्याचा समान सारखा झाला. जन्माला आला रडत, पण जन्म झाला म्हणून सगळा समाज आनंदोत्सव साजरा करायला लागला. हा झाला जन्माचा सोहळा. अलीकडच्या काळात तर प्रतिवर्षी जन्माचा सोहळा होतोय, पण त्यात नवल नाही बरं का. होतोय, धन्यवाद तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण त्यात नवल नाही. सोहळा हा जन्माचा तर झालायच आणि होतोयच, पण सोहळा हा मरणाचा व्हावा. माझे कबीर महाराज बोलतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए और जग हसे. असा झाला, पण आता ऐसी करनी कर चलो हम हसे और जग. असा सोहळा व्हावा मरणाचा. हसत हसत जीवन मरावा आणि ज्याला कळल त्याच्या डोळ्यात पाणी यावा असा मरणाचा सोहळा व्हावा. उत्तम जीवरे कीर्ती मागे हो, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे मागे, उत्तम जीवरे मागे. कीर्तीनं शिल्लक राहावा, मरावे परी कीर्ती रूपी उरा. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे, आणि शिल्लक राहावं. सोहळा व्हावा. आज हा सोहळाच आहे बरं का. आज हा सोहळाच आहे आणि भव्य आहे, दिव्य आहे. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दलगला, भुवदी आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान प्रभू श्री रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान की. या सोहळ्याला जीवन प्राप्त व्हावा, नाही तर जन्माला येणारे अनेक आहेत, मरणारे कित्येक आहेत. नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर या देहामध्ये असणारा अलौकिक असामान्य सामर्थ्य जाणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या देहीच्या ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिधला. त्या स्वरूपाला जीवानं प्राप्त व्हावं, त्या सोहळ्याला प्राप्त व्हावं, त्यासाठी अट्टहास करावा लागतोय. जो अट्टहास माझ्या ज्ञानोबांनी केला, माझ्या तुकोबांनी केला, त्याशिवाय हा सोहळा प्राप्त होत नाही, हा दिवस गोड होत नाही. या जसा ठिकेला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, त्याला आयुष्यभर अट्टहास करावा लागतो, त्यावेळेस हा शेवटचा दिवस गोड होतो. सांगा बरं, माझ्या प्रश्नाचं आता उत्तर द्या मला. ज्ञानोबारायांची जयंती कुणाला ज्ञात आहे का? असेलही, पण क्वचित 1-2. जयंती ज्ञात नाही कुणाला. अष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, कृष्णाचा प्रगट दिन, त्या दिनी. पण ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा संपूर्ण जगताला ज्ञात आहे. का? त्यासाठी आयुष्यभर अट्टहास करावा लागतोय. देवासाठी, धर्मासाठी, समाजासाठी झिजावं लागतंय. त्यावेळेस तो ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा होतो. आपल्या या सोहळ्यासाठी
गाव परगाव तालुका जिल्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी येतील, परंतु ज्ञानोबरायांचा हा सोहळा, त्या सोहळ्यासाठी अरे भरत खंड नाही, या पृथ्वी तलावरून साधू संत ऋषीमुनी तर जमा झालेच, पण ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनेक संत महंत जमा झाले। साक्षात भगवान परमात्मा रुक्मिणी माते सहित गरुड हनुमंता सहित उपस्थित आहेत सोहळ्यासाठी। समाधी विवरात जात असताना देवाने एका बाजूने ज्ञानोबरायांचा हात धरावा आणि थोरल्या बंधू निवृत्ती दादाने एका बाजूने हात धरावा, कारण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचं जाणं आहे। देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया, समाधीला जातो। एवढा मोठा सोहळा आहे संजीवन समाधी सोहळा, पण विसरायचं नाही बरं का। आता ज्ञानोबरायांच्या समाधीवरती दह्या दुधाचे तेला तुपाचे अभिषेक आहेत नवे नवे। ज्ञानोबरायांची समाधी सजवली जाते, मंदिर सजवलं जाते। ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा पंढरीला जात असताना अहो सोन्या नाण्यानं माणिक मोत्यानं सजवला जातो, पण विसरायचं नाही हे जे देवपण आणि हे जे महात्म्य प्राप्त झालं ज्ञानोबरायांना, विसरायचं नाही। तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, टाकीचं घाव सोसल्याशिवाय देवाला सुद्धा देवपण नाही। माणसं सहज साधू संतांना अवतारी म्हणून बोलून जातात आणि त्यांनी जीवनात केलेल्या कार्यावरती हाल अपेष्टीवरती पाणी पसरवतात। अरे अवतारी जरी असेल, देव जरी असेल, तरी सुद्धा देहाला आल्याच्या नंतर त्याला त्या कर्मातून भोगातून जावंच लागतं। देवाला सुटका नाही हो। कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोग गेला, कर्मे रावण स्वयं पावला वियोग घडला सीता देवी। पर्याय घाव सोसावं लागतं। सांगा मला, मंदिराच्या पायरीला सुद्धा दगड आहे आणि मंदिरातली मूर्ती सुद्धा दगडाचीच आहे। मंदिराच्या पायरीवरती पाय ठेवतात आणि मंदिरातल्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतात, का बरं? बोलू, जेवढं घाव मंदिरातल्या मूर्तीनं सोसलेलं आहे तेवढं घाव पायरीनं सोसले नाहीत। त्या देवपणाला प्राप्त होण्यासाठी घाव सोसावे लागतात। तसं ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा होतो। देवाच्या नावानं पुण्य होतं यात नवल नाही, पण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, या अधिकाराला ते प्राप्त होतात का? सोसावा लागते। बिना मायबापाची लेकरं, अरे अनाथ लेकरं संन्यासाची मुलं म्हणून हिदवलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईला। त्यांना न्याय मिळावा, मुंज करण्याचा अधिकार मिळावा म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आई साहेब धर्मपीठामध्ये न्याय मागण्यासाठी गेले। काय न्याय आहे? देहांत प्रायचित्त। विठ्ठलपंता सहित रुक्मिणी आई साहेबांनी पतीची मता अनुसरून पतिव्रता अना सायास आत्महिता भेटेची, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे, या न्यायानं देहांत प्रायचित्त घेतलं। पण मुलांना न्याय तरी समाजानं नाही स्वीकारलं। ज्या आळंदीत जाऊन आज आपण पुण्यवान होतोय आणि ज्या आळंदीला अलंकापुरी, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव म्हणून ज्याला संबोधतोय, त्या आळंदीमध्येच बिना मायबापाच्या लेकराला पोटाची खळगी भागवण्यासाठी भिक्षा दिली नाही। देणाऱ्यानं दिली तर धर्म मार्तंडांनी भिक्षेची जोळी फाडली आणि ती भिक्षा मातीत कालवली। ज्ञानोबरायांच्या छातीवर लात मारली। दुःखी आणि कष्टी झालेले ज्ञानोबराय ताटी लावून बसले आहेत। आता हा द्वेष आणि हा राग आणि हे हाल अपेष्टा सहन होत नाही। परंतु ऐका, जसं विश्वव्यापक निर्गुण निराकार परमात्मा आहे, त्या परमात्म्यातून सृष्टी आकाराला येण्यासाठी आदिमाया आदिशक्ती प्रकृती कारणीभूत आहे। कारण पहिले कोठेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी कानोबा तेरे तेरे सर्वम खलविदम ब्रह्म। परंतु त्या निर्गुणातून ही सृष्टी आदिमायेच्या आधाराने आकाराला आली। तसं ज्ञानियांचे राजे आहेत, योगियांचे योगी आहेत। माझे ज्ञानोबराय ताटी लावून बसलेले आहेत, परंतु त्यांना त्यांच्या ज्ञानाची जाणीव, संतत्वाची जाणीव माझ्या आदिशक्ती मुक्ताईनं करून दिली आणि ताटीच्या अभंगात माझ्या ज्ञानोबरायांना माझ्या मुक्ताईनं उपदेश केला की तुम्ही योगी आहात, ज्ञानी यांचे राजे आहात। जगानं जरी किती त्रास दिला, किती दुःख दिलं, हाल अपेष्टा झाल्या, तरी सुद्धा तो सहन करतो, तो संत असतो, याची आठवण करून देतात।
म्हणून माझी मुक्ताई ज्ञानोबारायांना उपदेश करते आहे, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहेब राधा जनाचा, साहेब राधा जनाचा, योगी पावन मनाचा. ज्यानं अपराध केला, त्रास दिला तरी सहन करतो तो योगी असतो, त्याचं जीवन पावन आहे. विश्वरागे झाले संती सुखे व्हावे पाणी, व्हावे पाणी, व्हावे पाणी, योगी पावन मनाचा, विश्वपट ब्रह्म गोरा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा. हे विश्व रागाने जरी प्रज्वलित झालं, अग्नीसारखं तापलं, तरी संतानं सुखानं पाणी व्हावं आणि या जगाला निववावं, त्याला संत म्हणतात, त्याला योगी म्हणतात. त्या न्यायानं माझ्या ज्ञानोबारायांनी मुक्ताईच्या उपदेशानं ताटी उघडली. म्हणून या जगाला भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 अमृत अनुभव आणि हरिपाठ नावाचा ग्रंथ मिळाला. ग्रंथ बर का, पुस्तक नाही. हरिपाठ काय आहे? ग्रंथ. कारण गैरसमज करून घ्यायचा नाही. तीर्थाला पाणी म्हणू नये, प्रसादाला अन्न म्हणू नये, ग्रंथाला कधी पुस्तक म्हणू नये, देवाला दगड म्हणू नये आणि संतांना मानव म्हणू नये. विठ्ठल त्यांचं जीवन हे समाजासाठी समर्पित आहे. जसं तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करून दावी. रुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. गैरसमज करून घेऊ नये. त्यांचं जीवन हे समाजासाठी समर्पित आहे, त्यांना संत म्हणतात. 3 प्रकार सांगतो: पंत, जंत आणि संत. पंत आहेत, ते म्हणतात मला त्रास झाला ना तो तुम्हाला त्रास झालाच पाहिजे, त्याला म्हणतात पंत. जंत कुणाला म्हणतात? मला त्रास होता कामा नाही, तो त्रास फक्त तुम्हाला झाला पाहिजे आणि तेवढ्यासाठी जन्माला येतात, त्यांना जंत म्हणतात. आणि संत कुणाला म्हणतात? हे जीवन कार्य करत असताना कितीही त्रास झाला तरी चालेल, पण या समाजाला त्रास होता कामा नाही, त्यांना संत म्हणतात. म्हणून सोशी जगाचे आघात, म्हणून ते सोसल्यानंतर ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा. त्याच न्यायानं माझ्या तुकोबारायांचा सुद्धा वैकुंठ गमन सोहळा आहे बरं का. हा सोहळा असा होत नसतो. आपल्याला जीवन जगताना आयुष्यभर तक्रारी कराव्या लागतात. आमच्याच वाट्याला असं का, आमच्याच वाट्याला दुःख का, आमच्याच वाट्याला हाल अपेष्टा का. जीवन जगताना कधीतरी साधू संतांच्या जीवन चरित्राशी तुलना करून पाहिजे बरं का. अजून सोपं सांगू, ज्याला संसार सुखाचा करायचा त्यानं लहान्याकडे पाहिजे, आणि ज्याला परमार्थ परमात्मा पदाला न्यायचं त्यानं मोठ्याकडे पाहिजे. पण आपलं उलट होतं. संसार करताना मोठ्याकडे पाहिजे, त्याचं असं त्याचं तसं, असं करत करत आशेनं आयुष्यभर तळमळत राहायचं. आयुष्य संपून जातं, सर्व सुखाची आशा जन्म गेला. लहान्याकडे पाहिजे. अरे हम जो जिंदगी जी रहे हैं वो आज भी किसी का सपना है, या न्यायानं जगायचं समाधान. आणि परमार्थ करताना मोठ्याकडे पाहिजे. नाही तर परमार्थ करताना याचं असं त्याचं तसं, ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं. इथं जर कोणी योग्यतेचा वाटत नसेल, दिसत नसेल ना, कोणीच नाही, आणि जर नसेल तर त्यानं फक्त माझ्या ज्ञानोबाकडे पाहिजे, तुकोबाकडे पाहिजे, मोठ्याकडे पाहिजे ना आपलं जीवन जगायचं आणि परमात्मा पदाला प्राप्त व्हायचं. त्या न्यायानं माझ्या तुकोबारांचे जीवन चरित्र पाहून घ्यायचं. ज्याला तक्रार आहे ना, माझ्या वाट्याला असं का, माझ्या वाट्याला दुःख का, मला वाटत नाही माझ्या पुढे बसलेल्या कोण्या संसारिक माणसानं जेवढं दुःख माझ्या तुकोबारांनी भोगलंय तेवढं दुःख कोणाच्या वाट्याला आलं असेल. 14व्या वर्षी संसाराची जबाबदारी पडली. वडील गेले, आई गेली,
उपरतीनं थोरले बंधू कान्होबा सुद्धा संसार सोडून वनांतरा गेले. लग्न झालं, दुष्काळ पडला. दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान श्री एक अन्न न करता मेली. त्या दुष्काळात धन गेलं की मान गेला. कारण हे कलियुग आहे. धन आहे तर मान आहे. हे मी बोलतो असं नाही. धनवंता लागी सर्व, ही जगाची रीत आहे बाबा. वासुदेवाची ऐका वाणी, अरे जगात नाही राम रे. दाम करी काम वेया, दाम करी काम रे. दाम करी काम वेया, पैशाची जादू लई न्यारी, तान्हा पोराला त्याची माय बाबा सोडून घेतई झेप, पैशाच्या मागं धाव. अरे पैशासाठी सारी माणस हो, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे. दाम कधी काव्या, दाम कधी पाहिजे. भक्तीशिवाय देव दिसत नाही आणि पैशाशिवाय संसार चालत नाही. म्हणून पैसा पाहिजे, पण किती पाहिजे त्याला मर्यादा आहे. कारण अन्न पूर्ण ब्रह्म आहे, ते खाण्याला मर्यादा आहे. तसं त्या धनाला सुद्धा मर्यादा आहे. ज्ञानोबरांची ओवी घ्या. कारण जे जीविता वानिले जरी सेविता, तरी अन्नचे पंडू सुद्धा होई विष. अन्न जरी अधिक झालं तरी विष होतं, मरावं लागतंय. तसं धनाला सुद्धा मर्यादा आहे. नाहीतर ज्याच्या आधारानं माणूस जगतो त्याच्याच आधारानं त्याला मरावं लागतंय. म्हणून त्याला मर्यादा आहे. नाही असं नाही तर अलीकडच्या काळात महाराज मंडळी सांगतात, महाराज अहो काय सोबत येणार आहे, मेलं म्हणजे गेलं, सगळं इथंच राहणार आहे. पैसा अडका, सोनं नाणं, बँक बॅलन्स सगळं इथंच राहणार आहे. काय सोबत येणार आहे? थोडं उलट आहे का? मेल्यावर पैसा सोबत येणार नाही, पण मरेपर्यंत पैशाशिवाय काय चालत नाही. बाजारातून विकत आणलेली केळी जोपर्यंत घरी सुरक्षित पोचत नाही तोपर्यंत केळीची साल माणूस काढत नाही. तसं मेल्यावर पैसा सोबत येत नाही, पण मरेपर्यंत पैशाशिवाय व्यवहार चालत नाही. पाहिजे पण त्याला मर्यादा आहे. किती पाहिजे? साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी न भूखा रहूं और साधू न भूखा जाए. किती पाहिजे कुटुंबाला प्रपंच? इथं भर पोटासाठी पहा केवढे आटाट. अजून सोपं बोलू, जगायला कमी लागतं. जगायला कमी, लोकाला दाखवायचं म्हणल्यावर जग दिलं तरी काय पुरतं? विठ्ठल सरपंच सरपंच आता पाहुण्यांना येईल असं बसू द्या, येईल असं बसू द्या, जिथं बसतील तिथं बसू द्या. विठ्ठल म्हणून तुलना करून पाहिजे. दुष्काळात धन गेलं, मान गेला, पत्नी गेली, थोरला संतू नावाचा मुलगा गेला, समाजानं त्रास दिला, निंदा केली, पण तरी सुद्धा हा त्रास सहन करून माझ्या तुकोबरायांचा सुद्धा वैकुंठ गमनाचा सोहळा झाला. तुमची आमची कोण वाट पाहिली याच्यात नवल काय? माझ्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांची या जगाच्या मालकानं वाट पाहिली. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. साक्षात परमात्म्यानं वाट पाहावी आणि माझ्या तुकोबरायांनी गरुड पक्षावर स्वार होऊन सदैव वैकुंठ गमनाला प्राप्त व्हावं. हा सोहळा तुकोबरायांचा आहे. तो सोहळा माझ्या ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे. तोच सोहळा जीवनात व्हावा, या जीवाचा व्हावा, म्हणून माझ्या तुकोबरायांनी प्रस्तुत अभंगातून प्रथम चरणात अनुभव सांगितले. शेवट तो भला
ठेवा आणि पटकन बसून घ्या. काय परत आणायचं असेल ते नंतर कीर्तन झाल्यावर विठ्ठल तुकोबराने अनुभव व्यक्त केलेला. का अनुभव व्यक्त केला? अनुभव आले अंगात या जगात येत असे. कारण या देहाचा असामान्य अधिकार जाणून जो अनुभव तुकोबरायांना आलेला, साधू संतांना आला, तो अनुभव या जीवालाही यावा. कारण त्या जीवाला सुद्धा हाच अलौकिक असामान्य असा देह प्राप्त आहे. फक्त त्यानं तो जाणून घेतला पाहिजे. आणि या देहाचं असामान्य महत्व जाणून कर्माचं सत्कर्मात दिव्य कर्मात रूपांतर करून त्या जीवानं त्याचा शेवट गोड करून घ्यावा. माझ्या तुकोबरांचा झाला शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. त्यासाठी अट्टहास आहे. म्हणून ज्याला ज्याला वाटतंय माझा शेवट व्हावा त्याने हात वर करायचा आहे. ऐकलं तुम्ही? नीट नाही ऐकलं. ज्याला ज्याला वाटतंय शेवट करायचा आहे त्याने हात वर करा. शेवट करायचा का शेवट गोड करायचा आहे? यात फरक आहे बरं का. पण काही मंडळी, तुमची तयारी आहे बरं का, पण काही मंडळी अशी आहेत अजूनही 99.99 महाराज शेवट गोड असो नाहीतर कडू असो, आम्हाला शेवटच नकोय. म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने शेवट म्हणजे मरण आहे, पण साधू संतांच्या दृष्टीने शेवट म्हणजे मरण नाही. त्यांना त्या शेवटाची मरणाची भीती नाही. मरणाही आधी राहिलो मरुनी, मग केले मनी होते तैसे. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो हा झाला सोहळा अनुपम्य. त्यांना मरणाची भीती नाही. देहबुद्धीनं देहभावानं जगणाऱ्या या जीवाला मरणाची काळाची भीती आहे. माझ्या साधू संताला नाही. अरे जगा काळ खाय, पण त्यांनी अधिकारानं बोलावं आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम करी सलाम, तुकया घरी राबत असे. त्यांना भीती नाही. मरणाला सुद्धा निदड्या छातीने सामोरे जाणारे माझे साधू संत आहेत. मरणाला सुद्धा भीती नाही त्यांना. ज्या दिवशी या देहावरती देव देश धर्माच्या नावानं हे तुळशीपत्र ठेवलं का, त्या दिवशी हा देह मेला म्हणून त्यांनी सोडून दिला. त्याच दिवशी मरण कशाला म्हणतात? देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. देव देश धर्माच्या नावानं देह ज्यानं समर्पित केला आणि ज्या क्षणाला समर्पित केला तो क्षण त्याचा मरणाचा शेवटचा गोड झाला म्हणायचा. तो अनुभवला त्यांनी. तुम्ही आम्ही मरणापासून पळतो, पण ते मरणाला सामोरं जातात. भीती नाही त्यांना. कारण त्यांना माहिती जिवंतपणी जीवन जगताना जेवढं महत्व नाही, जेवढी कीर्ती नाही, जेवढी ख्याती नाही, तेवढी कीर्ती आणि ख्याती देहत्यागाच्या नंतर मरून शिल्लक आहे. म्हणून ते मरणाची इच्छा करतात. वीर ओळखावा, रणी साधू ओळखावा. तो वीर देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरती लढतो आहे. अरे कोण्या दिशेनं दुश्मनाची गोळी यावी त्याच्या छातीला लागावी, या भारत देशाच्या संरक्षणासाठी हा देह समर्पित व्हावा. या देहाला भारत देशाची शान तिरंग्यामध्ये गुंडाळून माझ्या गावी आणावा आणि याच्या मरणाचाही सोहळा व्हावा, कीर्तीने शिल्लक राहावा अशी इच्छा करतोय. म्हणून त्यांना मरणाची भीती नाही. माझ्या साधू संतालाही मरणाची भीती नाही. उलट मरण त्यांनी स्वीकारलं. दुसऱ्याच्या अंत्यविधीला भजनी मंडळी अभंग गातात. म्हणतात मैतीचा अभंग म्हणा, मैतीचा. जो मैतीचा अभंग गातायत तो अभंग तुकोबारायांनी देह वैकुंठ गमनानंतर लिहिला का जिवंतपणी लिहिला? त्यांचा अनुभव जिवंतपणीचा आहे का गेल्यानंतरचा? ही जी वचनं आहेत, आपुले मरण पाहिले मी डोळा, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे. जिवंतपणीचा अनुभव आहे. आपण माणूस गेल्यावर त्याच्या नावानं अभंग गातो, पण तुकोबारायांचा अनुभव आहे तो. झाला प्रेत रूप शरीराचा लक्षीला ठाव स्मशानीचा, लक्षीला ठाव स्मशानीचा, रडती रात्र दिवस काम क्रोध माया.
म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेनी लाविल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजाळीला दीप गुरु कृपे. समर्पित आहे जीवन, देह समर्पित आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परी कीर्तन रंग सोडू नये. या ज्ञान जीवन समर्पित आहे. मरणाची भीती कुणाला आहे? मरणाला सुद्धा निधड्या छातीनं सामोरं जात आहेत. साधू संतांचं फक्त नाव घ्यायचं नाही बरं का, त्यांच्या नावानं जगायचं. त्यांनी दाखवून दिलेल्या त्या नियमानं आचरणयुक्त जगायचं. छत्रपती शिवरायाचं, धर्मवीर संभाजीराजाचं आपण नाव घेतो, पण जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलं आणि मरावं कसं धर्मवीर संभाजीराजाने शिकवलं. त्या न्यायानं जगावं आणि त्याच न्यायानं मरावं, तरच मावळा म्हणून घ्यावं बरं का. नाही तर कावळा आहे हा, मावळा नाही. त्यांना भीती नाही हो, भीती नाही. देवदेशान धर्मापायी प्राण घेतलं हाती. प्राण हातात घेऊन मरणाची तयारी, म्हणून ते मावळा म्हणून घेतात. मावळा वादळामी, अरे मरणाचा बी काढामी. मावळामी वादळामी, अरे मरणाचा बी काढामी. रणमस्ताची जातरामची, अरे भ्या प्रीत अमुची तलवारीची, नात हे मातीची. भाकर सरवरची रोज खायाची. रयतेचा राजा तो आम्ही हाकर रयाचा. अरे चित्त नाही जवर झुंजत राहायचं. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं शिवबारा 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 राधा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर महाराज की. म्हणून देह समर्पित करून मरणाचा अनुभव माझ्या तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून सांगितला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आम्ही देह त्यागून गेलो म्हणजे कोण्या भावनेनं, कोण्या भावनेनं. जशी मायबापाची लाडकी लेक सासूरवाडीत नांदते आहे, पण सणाला, उत्सवाला, दसरा, दिवाळीला ज्या ओढीनं मायबापाच्या घराला, माहेराला ती जाण्याची इच्छा करते, त्याच ओढीनं माझे तुकोबाराय देह सहित सदेह वैकुंठ गमनाला म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्याची इच्छा करतात. माझ्या तुकोबारायांना तेवढ्या तोलामोलाचा एकच दृष्टांत सापडला, तो म्हणजे त्या मायबापाच्या लेकीचा आणि तिच्या माहेराचा. दुसरा दृष्टांत नाही. कारण जगाच्या पाठीवर त्या मायबापाच्या लाडक्या लेकीला जेवढी ओढ आहे माहेराची, तेवढी ओढ कुणाला नाही, कुणाला नाही. म्हणून माझ्या महाराजांना बोलावं लागलं. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. पाहत सेवा बोली वाटत जी, पाहत सेवा वाटत जी. म्हातारी काठी टेकत टेकत चालते, वाकत वाकत चालते आहे. ती लेकीची वाट पाहते आणि लेक सुद्धा तेवढ्याच ओढीनं माहेराला जाण्याची इच्छा करते आहे आणि माहेराला जाते आहे. पहा बर का, तेवढी ओढ अशी अन्य दिवशी नसते बर का. त्याला सण किंवा उत्सव पाहिजे. आता पाठीमाग नवरात्र उत्सव झाला, त्या लेकीला ओढ असते.
किंवा त्याच्या अगोदर कोणता उत्सव झाला, हा गणेशोत्सव झाला, या उत्सवाला अशी ओढ असते. ऐकलं असेल तुम्ही बरं का, कारण ती पारतंत्र्यात आहे. म्हणून उत्सवाला ओढ असली तरी भरली बॅग उचलली बॅग आणि गेली माहेराला असं नाही होत. ती पारतंत्र्यात आहे. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. सासू आहे तिला काय कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. ती सासू सोपं बोलू का, आलं मनाला गेलं शेणाला, या न्यायानं ती सासू आहे, ती जाते आहे. लेक आहे ती लेक अर्ध स्वातंत्र्यात आहे. तिला परवानगी घ्यायची गरज नाही, फक्त सांगावं लागतंय, सांगावं लागतंय अमक्या अमक्या ठिकाणी मी जाऊन येते बरं का. ताईंना फक्त सांगावं लागलं साहेबांना बरं का, नमस्कार, फक्त सांगावं लागलं मी अमुक अमुक ठिकाणी जाऊन येते, परवानगी घ्यायची गरज नाही. ती लेक अर्ध स्वातंत्र्यात आहे, परंतु पारतंत्र्यात आहे ती सून आहे. तिला नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते, सासू सासऱ्याची परवानगी घ्यावी लागते. बरं, परवानगी जरी घेतली तरी लगेच माहेराला निघते असं नाही. माहेरला जाण्यासाठी मुराळी लागतो, त्याची वाट पाहावी लागते. म्हणून पाठीमागे जसा गणेशोत्सवाला ती लेक वाट पाहते, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला 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 कुकराची येईल न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला कुकराची येईल न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या त्या सण उत्सवाला ती माय बापाची लाडकी लेक जेवढ्या ओढीनं माहेराला जाते आहे, तेवढ्याच ओढीनं माझ्या तुकोबरायांची साधू संतांची भूमिका आहे. देह त्यागून जीवानं शिवाशी ऐक्य पावणं, आत्म्यानं परमात्म्याशी लीन होणं, त्याच न्यायानं, त्याच न्यायानं. कारण तेवढी ओढ नाही बाबा. भाऊ आला, जुना काळ आहे, घुंगराची बैलगाडी घेऊन बहिणीनं पटापट काम आटोपलं, भावाचा पाहुणचार केला, उरकून भावानं बैलगाडी झोपली, भाऊ पुढे बैलगाडी चालवतोय, बहीण बैलगाडीत बसली. पण ओढ एवढी आहे की ती बहीण भावाच्या डोक्यावरून पुढे पाहते, कधी माहेर येतंय, कधी माहेर येतंय, कधी माहेर येतंय. ही ओढ आहे. एवढ्या तोलामोलाचा दृष्टांत माझ्या तुकोबरांना दुसरा सापडला नाही बरं का, म्हणून बोलतोय. भावाच्या डोक्यावरून पाहते, कधी माहेर येतंय, कधी माहेर येतंय. माहेरात गाडी पोहोचली, बहीण 4 दिवस माहेरात राहिली. आता 4 दिवसानं पुन्हा नांदायला निघाली. भावाने परत बैलगाडी झोपली, परत बहीण बैलगाडीत बसली, भाऊ पुढे बैलगाडी चालवतोय. आता सांगा मला, बहीण भावाच्या डोक्यावरून पाहते का? नाही नाही नाही. बैलगाडीत बसताना उलटी बसते आणि माग पाहते. कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जिवा, केव्हा भेटस केशवा. तेवढी ओढ माझ्या तुकोबरायांना आहे माहेराला जाण्याची. आता भाविक भक्त वारकरी मंडळी आहेत, 2 प्रकारचे माहेर आहेत. जसे 2 प्रकारची भक्ती आहे, सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती, तसे 2 प्रकारचे माहेर. सगुण माहेर आहे, सगुण भक्तीनं सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर हे माहेर आहे त्या वारकऱ्यासाठी. माझे माहेर पंढरी आहे भिवरीचे. म्हणजे माहेर त्याला म्हणायचं, पण तिथं मायबाप असतात, बहीण भाऊ असते. तेही माझे महाराज मनातली शंका घालवतात आणि मायबाप बहीण भाऊ दाखवून देतात. कोण आहेत मायबाप? विठ्ठल माझा पिता, रुक्मिणी माझी माता. आलं लक्षात? म्हणले बहीण माझी बहीण चंद्रभागा करी तसे बंधू पुंडलिकर आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. भावाचं कौतुक असतं बहिणीला बरं का.
त्या बहिणीचं सांगतोय त्या भावाचं सांगतोय. नाहीतर माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी पुरावे दिल्यात. बहीण कुठपर्यंत आणि भाऊ कुठपर्यंत. कुठपर्यंत प्रमाण देऊन बोलू. अरे बंधू बहिणीचा कळवळा हे तू जाणसी दयाळा. जेव्हा लागली यम शृंखला तेव्हा दुरी टाकेली. कुठपर्यंत बहीण आणि कुठपर्यंत भाऊ. मी दोन्ही बाजू सांगणार बरं का, कारण श्राद्ध वकिलाच आहे. दोन्ही बाजू पाहायच्या. कुठपर्यंत बहीण आहे? जोपर्यंत बहिणीला चोळी बांगडी आहे तिथपर्यंत बहीण आहे. महाराजांचं प्रमाण आहे. जो बदी चाले मोठा धंदा तो वरी बहीण म्हणे दादा माझा दादा माझा दादा पर्यंत. ही झाली दादाची बाजू. आता बहिणीची ऐका. माझा भाऊ कुठपर्यंत भाऊ कुठपर्यंत. गाथ्यातलं नाही माथ्यातलं बोलतो बर का. पाठीचा ग भाऊ राया भाऊजाईच्या नादा लागून गेला उलगडून सांगायची गरज. आणि याला शास्त्र आधार आहे बर का. म्हणून ती बहीण आहे आणि तो भाऊ आहे. ती सगुण भक्ती आहे. त्या माहेरला जाण्याची इच्छा आहे. जन्मास येऊनी पहारे त्या माहेराला जावं. आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पंढरीशी जा रे आल्यानो संसार जा म्हणून सांगतात. पण ही माणसं माहेराला जातातच असं नाही. जावं. मुलांना शाळेत जा म्हणल्यावर जातात असं नाही. त्यावेळेस आई वडील त्याचे हात धरतात आणि त्यांना म्हणतात चला. तसं ही माणसं माहेराला पंढरीला जात नाही म्हणून माझे तुकोबाराय युक्ती करतात. त्यांच्या हाताला धरतात आणि म्हणतात चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लागा. घेऊन जातात. आणि तुकोबारायांची प्रतिज्ञा आहे बरं का. प्रतिज्ञा तुम्ही या घरी येऊ नका सांगायचं काम आहे आमचं. या घरी येऊ नका. पण तुकोबारायांची प्रतिज्ञा आहे वाचवी नाचच पंढरी नाचच पंढरी नाचच पंढरी नाचच पंढरी जाई वाचवी लोळे न संताच्या लोळे न संताच्या सानी धध धनी धप लोळे न संताच्या लोळे न संताच्या रजकनी वाचवी ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा सांगतो आणि तिसऱ्या चरणात प्रवेश करतो. जाई नगे माये तया पंढरपुरा जाई नगे माये तया पंढरपुरा जाई नगे माये तया पंढरपुरा माहेरा बोलिए माहेरा बोलिया बेटे माहेरा बोलिया माहेरा बोलिया बेटे माहेरा दुसरं माहेर आहे का. दुसरं माहेर निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप आहे. देह त्यागून त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लीन होऊन जातात. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला आत्मा परमात्म्याला एक होतात आणि तिकडे जाण्याची इच्छा करतात. बाई बाई जाते जाते
माझ्या मुळच्या घराला, त्या स्वरूपाला. तोच अनुभव माझ्या तुकोबरायांनी प्रस्तुत अभंगातील दुसऱ्या चरणात सांगितला. आलो निदाच्या माहेर भेटी रखुमाईच्या वरा. त्या रखुमाई वराची परमात्म्याची भेटी आहे आणि भेट झाल्याच्या नंतर लाभ आहे, लाभ आहे. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. तिसऱ्या चरणात हा लाभ सांगितला, परिहार झाला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्यानं काय कृपा करावी हे दूरच राहिलं बरं का. त्यानं काय द्यावं दूर राहिलं. काही माणसांना पाहिलं तरी समाधान होतं. दर्शनी समाधान आथी जैसे. त्यांनी काय द्यावा दूरच आहे. जर सामान्य माणसाला पाहिलं तरी एवढं समाधान आहे, तर विश्वव्यापक परमात्म्याचं दर्शन झाल्यावर काय समाधान आहे, त्याचं वर्णन काय करू शकतो आहे, काय वर्णन करू शकतो. म्हणून पाहिन श्रीमुख आवडीने, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. म्हणून पाहण्याची इच्छा आहे. नवे नवे पाहण्याचा एक लाभ सांगतो आणि कीर्तन संपवतो. एकच लाभ आहे. काकडा आरती झाली ना आता, भजनी मंडळी वारकरी मंडळी आहे. काकडा आरती म्हणजे बोध आहे. काकडा म्हणजे बोध आहे. पहाटे 4 वाजता उठून 7 वाजेपर्यंत काकडा म्हणायचा. लोकांची साखर झोप मोडायची म्हणजे काकडा नाही. काकडा करून गडी वाकडा झाला म्हणजे काकडा नाही. काकडा करून जर बोध झाला तर त्याला काकडा म्हणायचा. कारण नवविधा भक्तीच्या पोटामध्ये बोध नावाचा काकडा आहे. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, काकडा ज्योती पंचप्राण जीवे, पंचप्राण जीवे भावे वळवारती. त्या काकड्याला म्हणजे बोधाला प्राप्त होणं आहे. म्हणून त्याच काकड्यामध्ये दाखवून देतात दर्शनाचा लाभ. एवढा लाभ आहे का? काय महिमा वरण आता सांगणे किती, सांगणे केले कोणी रंग हजार, कोणी रंग हजार बाळाले जाणे. माझा मंडळी राधा, माझा मंडळी राधा महिमा वर्ण आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. ब्रह्महत्येचं पातक सुद्धा मुख पाहिलं तरी जातं. इथं एखाद्याचं मुख पाहिलं की हत्या करू वाटते. इथं लाभ आहे हा. म्हणून परिहार झाला. अरे अवघ्या दुःखाचा मागेला. म्हणले महाराज तुमच्या जीवनात हा लाभ कशानं झाला, हा अनुभव तुम्हाला कोण्या साधनानं आला. माझ्या तुकोबरायांनी एकच साधन सांगितलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे हे साधन सांगितलं. नामाप्रते साधन नाही जे तू अनेक करशील का. या कलियुगात तेच सोपं साधन आहे. हा न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे पंचाग्नी साधन किंवा न लगते सायास जावे. नामसंकीर्तन नामस्मरण हे सद्भावनेनं करणं, भावे गावे गीत हे सोपं साधन दिलं. तेच अंगीकारलं आणि ते साधन परापश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाण्यांना अखंडतेनं करून अखंड चिंतन विठोबाचे सततम कीर्तयंतो माम यतंत दृढ व्रता दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान अखंड केलं. आता या नाशवंत देहाच्या आधारानं हा देह जरी गेला आणि ही वाणी जरी गेली तरी आता भीती नाही, तरी आता भीती नाही. कारण तुका म्हणे वाणी, तुका म्हणे गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी. आता आम्ही तिचा ढेकर देऊ, परमात्म्याच्या स्वरूपात विलीन जाऊ त्याच वाणीच्या आधारानं. आता त्या वाणीची गरज नाही. सहज खुंटले बोलणे, काही गोष्टी बोलण्याची गरज नसते. न सांगता तुम्हा कळो येते
अंतर, कारण हृदय एक झाले ते कळून येत आहे. म्हणून तुकोबाराय बोलले, आता वाणी गेली पण परमात्म्याच्या स्वरूपात आम्ही सुखानं लीन होऊन जाऊ. अभंगाचं हे शेवटचं शरण आहे. सांप्रदायिक नियमाने एकदा भजन करा. विठोबा कुटुंबातून गेलेल्या जीवाच्या नावानं पुण्य प्रदान करण्याचा कार्यक्रम पुण्यस्मरण आहे आणि हे करणं गरजेचं आहे. म्हणजे या केलेल्या अट्टहासानं स्वर्गाची निश्चित आहे. म्हणून प्रथमतः बोलून गेलो, मेल्यावर स्वर्ग कुठं आहे, नरक कुठं आहे हे कुणाला जरी ज्ञात नसेल तरी या कर्माच्या आधाराने जिवंतपणे स्वर्ग आणि नरकाची अनुभूती मिळते आहे. त्यामुळं संप्रदाय तर स्पष्टपणे दाखवून देतो आहे, मेल्या पाठी मोक्ष होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. याच्या पलीकडे अजून काय बोलावं, कारण साधू संतांनी भगवान परमात्म्याच्या नामसाधनेच्या आधारानं जिवंतपणे वैकुंठाची अनुभूती घेतलेली आहे. पुण्यानं स्वर्ग आहे पण मोक्ष नाही हो. स्वर्ग हे एक पद आहे आणि पदाचं मी तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याचा कालावधी आहे. म्हणून या जीवाला उद्धाराला मोक्षाला प्राप्त व्हायचंय, वैकुंठाला प्राप्त व्हायचंय. ज्या वैकुंठाला माझे महाराज प्राप्त झाले, सर्वत्र वैकुंठ ही प्रमाण जिवंतपणीची आहे का समाधीनंतरची आहेत? जिवंतपणे सर्वत्र वैकुंठ केले असे, किंवा तेने वैकुंठ भुवनी किंवा याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा, ही मोक्षाची वैकुंठाची निश्चिती जिवंतपणे होते. एक पर्याय म्हणून आपल्या धर्मसंस्कृतीनं हा विधी आणि मार्ग दाखवून दिलेला आहे, परंतु तो काय अनिष्ट नाही. म्हणून प्रथमतः बोललो, जमलेली मंडळी सुसंस्कृत तर आहेत पण सुशिक्षित वेल एज्युकेटेड मंडळी आहेत. कर्तव्याला कर्माला प्राधान्य देऊन कर्तव्यनिष्ठ कर्तृत्ववादी विचारानं जगणारी मंडळी आहेत. त्यामुळं प्रथमतः बोलून गेलो की जर रूढी परंपरा अनिष्ट असतील, तुमच्या माझ्यासाठी निसर्गासाठी जर घातक असतील तर सर्वांनी एकमतानं त्या खंडित केल्या तरी चालतील, मी त्यात सहभागी आहे. पण ज्या रूढी परंपरा संस्कृती संस्कार माणसाला माणसात घेऊन येतात, प्रेम सलोखा एकात्मता जिव्हाळा जोपासतात, त्या रूढी परंपरा प्राणाच्या पलीकडं जोपासल्या पाहिजेत. त्याच न्यायानं ढोले परिवारानं कुटुंबातून गेलेल्या जीवात्म्याच्या नावानं हा भव्य दिव्य असा अट्टहास हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा पुण्यतिथीचा संस्काराच्या न्यायानं, आणि या परिवाराचे संबंधित मंडळी आहेत, परिचय द्यायची गरज नाही. जशी दुर्जनाची अपकीर्ती असते तशी सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले, सज्जनाचे कीर्तिमुखी त्यांचे नारायण. परिवार संपूर्ण वडिलोपार्जित सांप्रदायिक धार्मिक आहे. नवे नवे संप्रदायात योगदान आहे. नवे नवे सरपंच असतील आणि त्यांचे आजोबा असतील, चौघे बंधू, बरोबर का? त्या बंधूंनी या देवाच्या आणि धर्माच्या नावानं देवासाठी घेऊन जो गावगा भोग तेजी याला या न्यायानं आपली प्रॉपर्टी वाहिलेली आहे. वारकऱ्यांची साधू संतांची सेवा संत भोजन म्हणून अखंडतेनं घडते आहे. सात्विक धार्मिक हा परिवार आहे. म्हणून हा अट्टहास धार्मिक न्यायानं या ठिकाणी घडलेला आहे. यातून नक्कीच बाप्पांसाठी स्वर्गाची निश्चिती आहे, याच्यात काही शंका नाही. हा संपूर्ण अट्टहास केला. त्यांच्या पाठीमागं परिवारामध्ये ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचं जाणं झालं. या न्यायानं पाठीमागं आई श्रीमती मीनाक्षीताई दत्तात्रय ढोले, पत्नी श्रीमती प्रज्ञाताई हेमंतकुमार ढोले, मुलगा पुष्कराज, मुलगी कुमारी जुई हेमंतकुमार ढोले, सुनबाई सौभाग्यवती प्रियंकाताई पुष्कराज ढोले, आणि लहान बंधू आहेत वकिलांचे श्री सुनील दत्तात्रय ढोले, वडगाव निंबाळकरमध्ये सरपंच म्हणून जवळजवळ 3 पंचवार्षिक कार्य पाहतात. काय चुकीचं नाही ना? बरोबर आहे ना? 2 भगिनी आहेत पाठीमागं, सौभाग्यवती मनीषाताई रामचंद्र गायकवाड, सौभाग्यवती हर्षदाताई राजेंद्र झोरे, तसेच ॲडव्होकेट यांच्या भाऊजाई पाठीमागं सौभाग्यवती समीनाताई सुनील ढोले, पुतणे शिवतेज आणि पुतणी सईदिदी असा परिवार पाठीमागं आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण या कुटुंबाच्या प्रेमाखातर उपस्थित राहिलात. आप्तेष्ट नातेवाईक पै पाहुणे सगळे सोयरे मित्रमंडळी, रक्ताची आणि प्रेमाची नाती बहुसंख्येनं उपस्थित आहेत. या परिवाराच्या वतीनं आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी येण्याचा जो योग आला, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय श्री मारुती नाना पानसरे नानांनी या ठिकाणी ही जबाबदारी माझ्यापर्यंत सोपवली, मला आठवण करून दिलीत. नानांच्याही वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय ॲडव्होकेट कैलासवासी हेमंत कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. कुटुंबातून अर्ध्या आयुष्यामध्ये असं जीवाचं जाणं हे फार दुःखदायी आहे बरं का, पण तिथं पर्याय चालत नाही. तिथं आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे चालेल. जिथं पर्याय नाही तिथं ही प्रमाण म्हणायची बरं का.
आलिया भोगासी किंवा ठेविले अनंते ही कधी म्हणायची प्रमाण? जिथं पर्याय नाही तिथं म्हणायची. आधीच म्हणून मोकळं नाही व्हायचं. आमच्या नाही नशिबात, आमच्या नाही नशिबात. कीर्तन नाही नशिबात का? भजन नाही नशिबात का? आळंदी नाही नशिबात, पंढरी नाही नशिबात. कर्तृत्ववादी विचार साधू संतांनी दिलेत आणि जिथं पर्याय नाही तिथं प्रारब्ध दाखवून दिलेलं आहे. कारण भोग तो न घडे संचिता वाचून प्रारब्ध किरयामान. संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. एका जनार्दनी भोग हा प्रारब्धाचा येत असतो. परंतु त्या न्यायानं या ठिकाणी भोग वाट्याला आला आणि त्यामध्ये कुटुंबानं आतोनात प्रयत्न करूनही त्या ठिकाणी हा देह समर्पित करावा लागला. विसरायचं नाही आपल्याला, त्याच मार्गाला जायचं. दुसरा गेला म्हणून आपण शोक करतो, पण विसरायचं नाही आपण सुद्धा त्याच मार्गाने जातोय. एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ध्यानात ठेवायचं, दुसऱ्याच्या अंत्यविधीला जाणाऱ्या माणसांनी ध्यानात ठेवायचं आपलाही अंत्यविधी होणार आहे. दुसऱ्याच्या दशक्रियाविधीला जाणाऱ्या माणसांनी ध्यानात ठेवायचा आपला दशक्रियाविधी होणार आहे. आणि दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला जाणाऱ्या माणसांनी ध्यानात ठेवायचं आपलं वर्ष श्राद्ध होणार आहे. तसं पाठीमागं कोणी केलं तर होणार आहे, मरून थोडाच माघारी येणार आहे, पण मरणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य देह जाणार आहे, याचं स्मरण असू द्यावं. कारण इथं काय माणूस अमरपट्टा घेऊन आला नाही. मदमस्त होऊन वासनांद जीवन जगतो, जसं काही मरणच नाही. अरे भले भले गेले बाबा. आजा मेला पळजा मेला बाबा बसना गेला, देखत देखत नातू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. या नया नया आएगा सो जाएगा राजा रंग फकीर कितने सिंहासन चढ़ चले, कितने पहरे जंजे, 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्र ख्याति 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांस. पीर मर गए, पैगंबर मर गए, हाकिम रोगी जपी तपी सन्यासी मर गए, जिंदा जोगी कहे तो कबीरा सो भी मर गए, रहे तो कोने विचारी. जाणार आहेत, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. हे स्मरणात असू द्यावं. त्या ज्ञानानं अर्ध्या आयुष्यामध्ये कुटुंबातून एक कर्तव्यनिष्ठ जीवाला देह त्यागावा लागलेला आहे. दुःख होणं साहजिक आहे, कारण गेलेल्या जीवाची जागा कोणी भरून काढू शकत नाही. गमावलेली वस्तू कमावता येते, गेलेली व्यक्ती माघारी आणता येत नाही. त्याने वडीलधारी माणूस म्हणजे बाप माणूस, आई आणि बाप या दोन मुद्द्यावर बोलायचं म्हटलं तर कीर्तन नाही, माझं आयुष्य कमी पडेल. जन्म दिला आईने, मला उपकार मोठा केला, भरपूर गुणगान गायलं. पण आज एका कर्तव्यनिष्ठ कर्तबगार बापाच्या वर्षश्राद्धानिमित्त उपस्थित आहे. माझा प्रयत्न असतो, जर आज एका बापाच्या वर्षश्राद्धानिमित्त जर आपण उपस्थित आहे तर उपस्थित कोण्या मुलाला प्रश्न नाही पडला पाहिजे की बाप काय करतो, बाप मुलांसाठी काय करतो आणि बापाने मुलांसाठी काय केलं. त्याच्यासाठी माझ्या तुकोबरांना एक अभंग लिहावा लागला. बाप करी जोडी लेकोराची ओढी, आपुली कोरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा देणी कडी वागवणी, भार खांदी घालून या पाहि डोला अंकार ठेवा दावी थोर करून या. काय करतो एका वाक्यात बोलू, तुका म्हणे निधी गाजू आणि काशी उदार जीवाशी आपुल्या. मुला बाळांसाठी जगतो तो बाप असतोच, पण वेळ आली कुटुंबावर जर काळ चालून आला तर मरायला तयार असतो तो बाप असतो. मुलाला प्रश्न पडतो बाप काय करतो. संपलं आपलं कीर्तन, पण एवढा संदेश घेऊन जा. देवरून ऋषीरून साधू संत मातरून पितरून आहे. देवाच्या उपकाराला विसरला देव माफ करेल, साधू संताच्या उपकाराला विसरला साधू संत माफ करतील. पण आई बापाच्या उपकाराला विसरला ना, देवही माफ करणार नाही आणि साधू संतही माफ करणार नाही. पण काय करावं, शब्दात तर बदल झालात, पण आता अक्षरात बदल झाला. अलीकडं सरपंच अक्षरात कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव. कलियुग आहे, कलेचा वार आहे, बेईमान झाली दुनिया, बेईमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे जाणीव असू द्या. वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात, आपलं ऋण व्यक्त करतो. जाता जाता उपस्थित तरुण मंडळींना एक अंतरंगातला संदेश देऊन जातो. बाबा हो, अलीकडच्या काळात ह्या 4 वर्षात ताई आवर्जून बोलतो, 40% दशक्रियाविधी हे तरुणांची करण्याची वेळ आली. माणसं म्हणतात महाराज दुनिया सुधरली, पुढे गेली, प्रगती झाली, आधुनिक विज्ञान युग आहे, चंद्रावर गेली, मंगळावर गेली, तुम्ही अजून धोत्रावर. पण एक लक्षात घ्या, पुढे गेली म्हणजे कुठं गेली, मरणाच्या जवळ गेली. हो,
माझ्या कीर्तनाला आज उपस्थित असणारी ही जुनी जाणती मंडळी धर्मानं, संस्कारानं, संस्कृतीनं, नीतिमूल्यानं, प्रामाणिकपणानं जगून 100 वर्ष पार करून गेली आणि अलीकडे माणसं. म्हणून काळजी घ्या. जान है तो जहा है, सर सलामत तो पगडी 50. म्हणून काळजी घ्या. निरोगी राहा, निर्व्यसनी राहा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा आणि नाही तर ह्याची अडवा. असं काय करू नका. एवढं कीर्तन ऐकून जर एखाद्यानं देवा धर्माला नाही मानलं त्याला फरक पडत नाही. पण निसर्गाचा नियम म्हणजे धर्म आहे. पेरलं तेच उगवतं. चांगलं केलं चांगलं घडतं. या न्यायानं काळजी घ्या. हनुमंतरायाचं मंदिर गावात आहे. तरुण मंडळी शनिवारचा उपवास करतात, हनुमंतरायाची भक्ती करतात आणि त्याला काय मागतात बोला पटकन. तुम्ही त्यांचं सांगताय ना. हा त्यांचं सांगताय. बायको मागतात, मागा बरं का. त्याची देण्याची क्षमता आहे. कर्तुम शक्ती हनुमंतरायाकडे आहे. पण फक्त तो त्याच्यासाठीच मंदिरात बसला नाही. तरुण मंडळींनी लक्षात घ्या. बुद्धिमत्ताम वरिष्ठम, त्याच्याकडून बुद्धी घ्या, नवविधा भक्ती घ्या, दास्यत्व घ्या आणि त्या हनुमंतरायाकडून आजच्या तरुणानं शक्ती घ्या. कारण त्या शक्तीची गरज आहे. शक्तीने मिळते राज्य. देशात जगत असताना शास्त्राची गरज आहे आणि सीमेवरती लढताना शास्त्राची गरज आहे. या दोन्ही गोष्टीशिवाय हा देश घडत नाही आणि आजचा तरुण परिपूर्ण होत नाही. त्याशिवाय राष्ट्र घडत नाही, धर्माचं संरक्षण होत नाही. म्हणून त्याला वारकरी म्हणतात. देवाच्या नावानं निघाला तर झेंडावर आणि कोणी आडवा आला तर झेंडा खालीन दांडावर, त्याला म्हणतात वारकरी. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाताळाच्या माती हानू काठी. मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. म्हणून आजच्या तरुणानं ही दोन्ही तयारी ठेवायची. बुद्धीही घ्यायची आणि हनुमंतरायाकडून शक्तीही घ्यायची आहे, सामर्थ्य घ्यायचं. त्याशिवाय पर्याय नाही. तुकोबारायांचा हा उपदेश छत्रपती शिवरायांना आहे बरं का. हाच उपदेश. कारण अफजल खानापर्यंत जाण्यासाठी युक्ती आहे आणि तिथं गेल्यावर शक्ती आहे. म्हणून फाडला होता ना आमच्या कीर्तनकारांनी, शाहिरांनी बऱ्याच वेळा फाडला. मी फाडू का अजून एकदा? फाडू का? प्रतापगडाच्या पायथ्याची खान फाडू 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 परत महाराज जर जगला वाचला ना तर मग समजायचं अफजल खान फाडला महाराज. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वेळेचं बंधन आहे. वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतो. महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजनांनी कीर्तनरूपी सेवेला साथ दिली. फलटण मिरढे गावातील आदरणीय युवा कीर्तनकार हरिभक्ती परायण संकेत महाराज यादव यांच्या ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपाळ विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. राजेंद्र महाराज जाधव, दत्तात्रय महाराज कुतवळ, आदरणीय गणेश महाराज, पत्रकारांचे वडील सुरेश बापू डोंबे, आदरणीय पांडुरंगप्पा चौधरी, आदरणीय या ठिकाणी गणेश महाराज, तसेच टाळकरी भजनी मंडळी, सर्वांचं मनापासून आभार. तदनंतर या ठिकाणी हे कीर्तन शूट करून अखंड नित्य तुमच्या आमच्या स्मरणात राहण्यासाठी आणि जगभर पोहोचण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणारे ओम साई क्रिएशनचे या ठिकाणी सर्वा चैतन्य महाराज उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी नियोजित केली. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि सेवेला सोलपेराम ज्ञानेश्वर माऊली ऐका निर्वाणाचा भंग होईल. कुटुंबातील बंधू आणि चिरंजीव समोर या. इथं हातात फुलं घ्या. निर्वाणाचा भंग झाला, बाकीच्यांनी बसून राहा. निर्वाणाचा भंग झाला